आणि भीषण आहे. जणू काही आभाळ फाटलं म्हणजे काय हे दाखवणारी परिस्थिती आहे. आणि मी तुमच्याशी आत्ता बोलतोय, याही वेळेला मराठवाड्यात काही भागामध्ये जोरात पाऊस सुरू आहे. या पावसाने हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास, आता हा केवळ शेतकऱ्याचा घास नाही तर आपल्या सगळ्यांचा घास हा अतिवृष्टीने हिरावून घेतलेला आहे. अनेकांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत, पिकं तर उद्ध्वस्त झालीच, घरदारं वाहून गेलेली आहेत. जे मुलं बाळ आहेत त्यांची दप्तरं, वह्या, पुस्तकं, एका अर्थी तसं पाहिलं तर अख्खं आयुष्य त्यांचं वाहून गेलेलं आहे. आणि या संकटात भरीस भर म्हणून त्यांच्या डोक्यावरती कर्जाचं ओझं आहे. आपल्याला आठवत असेल, आता साधारणतः 1 वर्ष होत आलं किंवा होईल, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होत होत्या. तेव्हाही शेतकऱ्यांमध्ये एक असंतोष होता. तो असंतोष एवढ्यासाठी होता की त्यांच्या हातामध्ये पीक होतं, सोयाबीन वगैरे पीक होतं, कापूस होता, पण आत्ताच सरकार तेव्हा होतं आणि हमीभाव देत नव्हते. हमीभाव खूप कमी देत होते, म्हणून शेतकऱ्यांमध्ये रोष होता. दुर्दैवाने आता असं झालेलं आहे की होत्याचं नव्हतं झालं. पीक जे हाताशी आलं होतं ते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. म्हणजे आम्ही गेलो तो दुसरा तिसरा दिवस असेल, त्याच वेळेला ती पिकं जी काही उद्ध्वस्त झाली होती ती सडली होती, त्याचा वास येत होता. शेतामध्ये शेत जमीन जी आहे त्याच्यामध्ये ढोपरभर चिखल आणि त्याच्यावरती पाणी होतं. शेतकरी धाय मोकलून रडत होते. आणि एकूण सगळे चित्र पाहिल्यानंतर साहजिकच आहे, शेतकऱ्यांनी मी गेल्यानंतर आपुलकीने माझ्याशी बोलले, हक्काने माझ्याशी बोलले. आणि तुम्ही जशी आमची कर्जमाफी केली तशी आता कर्जमाफी या सरकारला करायला भाग पडा, हे ते आवर्जून आणि असे आक्रोश करून सांगत होते. आता हीच खरी वेळ आहे की या शेतकऱ्याला या कर्जाच्या डोंगरातून आणि या संकटातून बाहेर काढायला पाहिजे. जी काही मदत जाहीर केली या सरकारने ती खूपच तुटपुंजी आहे. याचं कारण, एखाद्या वेळेला शेती उद्ध्वस्त झाली तर त्याला एक नुकसान भरपाई दिली तर तो एक सीझन तो कसा तरी शेतकरी तग धरू शकतो. मात्र यावेळेला शेत जमीनच खरडून गेलेली आहे. आजूबाजूनी वाहणाऱ्या नद्यांचं पाणी हे त्या शेतामध्ये घुसलं आणि अख्खं म्हणजे जमीन खरडून ज्याला गेली म्हणतात, तो शब्द तिथे गेल्यानंतर कळतं नेमकं काय आहे. वरचं पीक तर गेलं, जमिनीवरची ती माती गेली आणि अक्षरशः तिथले दगड आणि गोटे मुरुम हे सगळं वर आलेलं आहे. ही जमीन सावरायची झाली, परत जर का पीक घेण्यायोग्य करायची झाली तर किमान 3 ते 5 वर्ष लागतील असं शेतकऱ्यांनी मला सांगितलं. आता ही जर का वस्तुस्थिती आहे तर शेतकऱ्याला आता जी काही या सरकारने मदत जाहीर केलेली आहे ही मदत जर का पाहिली तर जेमतेम हेक्टरी अंदाज किती होते, 7-8 हजार अशी काहीतरी होत असेल किंवा हे होत असेल. पण आता ती जमीन साफ करायला साधारणतः 6-7 हजार रुपये एकराला खर्च येणार. 5 लाख खर्च आता साफसूफ करायला साफसूफ करायला म्हणतोय. त्याच्यानंतर मग त्याची माती टाकायची आणि ती कसण्यायोग्य करायची, याला खूप मेहनत लागणार, पैसे लागणार आणि त्याच्यानंतर तो शेतकरी पुन्हा एकदा पीक काढायला लागेल. पण 2-3 वर्षे याच्यात जात असल्यानंतर आत्ता जे शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज आहे तो शेतकरी कर्ज फेडणार कसा. ज्या विद्यार्थ्यांची, ज्या मुलाबाळांची पुस्तकं वह्या वाहून गेलेली आहेत, म्हणजे शेतकऱ्यांनी, कोणत्याही शेतकऱ्यांनी स्वतःच्या मुलाला शाळेत सोडायला इलेक्ट्रॉनिक व्हेकल घेतलं असं माझ्या वाचण्यात आलेलं नाही. तो इलेक्ट्रॉनिक व्हेकल तर सोडा, त्यांच्या मुलाची जी काही वह्या पुस्तकं वाहून गेलेली आहेत ती पुस्तकं सुद्धा कशी घ्यायची या चिंतेमध्ये आहे. आणि मग रोज कुठे ना कुठेतरी आत्महत्यांच्या बातम्या येत आहेत. मी जेव्हा फिरत होतो तेव्हा एका घरात गेलो आणि ते खरंच तिथलं वातावरण बघून मन सुन्न झालं. ती बातमी आपणही वाचली असाल आपल्याच माध्यमातून, आम्ही सुद्धा ती बातमी पाहिली, वाचली. 31 वर्षाच्या एका पोराने आत्महत्या केली. 31 वर्षाचं पोर आणि त्याला जेमतेम 15-20 दिवसाचा बाळ. एक मोठी ती आपण ज्याला म्हणतो ना जॉईंट फॅमिली, तशी ती सगळी असं एक मोठं कुटुंब होतं
हा करता करविता पोरगा डोक्यावरती हे सगळं कर्जाचं ओझं, त्यांना विचारलं मी कर्ज किती, तर 2 लाखाचं कर्ज. आता ही जी काही त्यांची थट्टा चाललेली आहे, भले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला असेल, पण माझ्याकडे कागद आहे की गेल्या 2-3 वर्षातली जवळपास 14,000 कोटी रुपयाची जाहीर केलेली मदत अजूनही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही, अजूनही पोहोचलेली नाहीये. त्याच्यानंतर 2017च्या कर्जमाफीची अजूनही प्रतीक्षा आहे. त्याच्यानंतर आमचं सरकार आलं, मी कर्जमुक्ती केली, कालबद्ध पद्धतीने कर्जमुक्ती केली, त्याच्यातले पैसे त्यांना मिळाले देखील. आणि इतरही वेळेला ज्या ज्या वेळेला संकट आलं आम्ही पंचांग काढून नाही बसलो. जे आता मुख्यमंत्री म्हणतात मला याच्यात राजकारण आणायचं नाही, पण जर का केवळ शेतकऱ्यांना न्याय त्यांचा मिळवून द्या, त्यांना मदत करा असं बोललं, याच्यात जर का मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल मग जरूर ते राजकारण त्यांनी समजावं. याचं कारण आपणही बघितलं असाल की मुख्यमंत्री तिथे गेल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी मदत नेमकी कधी आणि किती करणार एवढं विचारल्यानंतर ते बाबा राजकारण करू नको आणि त्याच्या मागे पोलीस लागले. मग ही कुठली लोकशाही आहे, कुठलं सरकार आहे, कशासाठी तुम्ही राज्य करताय? ही विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानी करता मंजूर करण्यात आलेल्या निधीची यादी आहे आणि ती साधारणतः अवेळी पाऊस पासून ढगाळ वातावरण, सततचा पाऊस, सतत धार ज्याला म्हणतो, अतिवृष्टीमध्ये आहे, चक्रीवादळ आहे, हे साधारणतः मार्च 23 पासून गेल्या काही वर्षातली आहे. ती 14,000 कोटी 13,000 काय 800 काहीतरी कोटी म्हणजे साधारणतः 14,000 कोटीची जाहीर झालेली रक्कम अजून त्याच्या हातात मिळालेली नाहीये. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की या शेतकऱ्याला सरसकट कर्ज मुक्त केलं पाहिजे. आणि त्याचबरोबरीने ज्याप्रमाणे पंजाबमध्ये मी ऐकलं की तिथे हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्याला त्यांनी कालबद्ध कार्यक्रम करून जाहीर केलेले आहेत, याला म्हणतात सरकार. तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक आहे ना, पंजाबमध्ये 1600 आणि हिमाचलला 1500 कोटीची मदत पंतप्रधानांनी केली, अजूनही आपल्याकडे केलेली नाहीये. पण पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी जसं हेक्टरी 50,000 रुपये जाहीर केलेले आहेत तसंच महाराष्ट्रातल्या सुद्धा सरकारने, डबल इंजिन आहे ना, आणखीन त्याला एक डबडं लागलेलं आहे, म्हणजे डबल इंजिन आणि किती त्याला डबे लागले त्याची कल्पना नाहीये. परत वरचं एक मोठं आहे धूर सोडणारं इंजिन, त्यांची मदत घ्या. कालच मुख्यमंत्री पंतप्रधानाला भेटले आणि महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली. आता चर्चा म्हणजे नेमकं काय केलं दिसतंय समोर, त्याच्या चर्चा काय करताय? आणि मग दयावान पंतप्रधानांनी सांगितलं की तुम्ही तुमचा प्रस्ताव पाठवा. कसला प्रस्ताव? समोर दिसतंय तुमच्या. आज केवळ महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाही आहेत म्हणून पंतप्रधान येत नाही आहेत का? बिहारमध्ये निवडणुका आहेत म्हणून पंतप्रधानांनी बिहारमध्ये आत्ताच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथल्या महिलांची मतं मिळवण्यासाठी 10,000 रुपये त्यांच्या खात्यात केंद्राकडनं टाकलेले आहेत. 75 लाख महिला. 75 लाख महिला. म्हणजे तुमची मतचोरी पकडली गेल्यानंतर तुम्ही काय बिहार खरेदी करायला निघालात? बिहार तुम्हाला काय खरेदी विक्रीची गोष्ट वाटली? आणि अजूनही आमच्या लक्षात आहे की 5-7 वर्षापूर्वी बिहारच्याच निवडणुकांमध्ये ह्याच पंतप्रधानांनी जवळपास 1.25 लाख कोटीची मदत तिकडे जाहीर केली होती. ती मदत मिळाली की नाही मिळाली मला कल्पना नाही. बिहारला मदत केल्यामुळे किंवा मदत करत असल्यामुळे आमच्यात पोटदुखी नाहीये. पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाला तुमच्या मते भरभरून मतदान केलं तो महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रातला शेतकरी आज संकटात असताना तुम्ही प्रस्तावाची वाट बघताय. हे सरकार आहे, कुचकामी सरकार आहे. आणि म्हणून अजूनही आम्ही याच्यात राजकारण आणत नाही. आज मी मुख्यमंत्र्यांना असं म्हणा, शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतोय की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि तुम्ही शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये हे तात्काळ जाहीर करून कालबद्ध स्वरूपामध्ये त्याचं वाटप करा. बँकांच्या नोटिसी ज्या सरकार शेतकऱ्याला जात आहेत त्या पहिल्या नोटिसी थांबवा आणि त्या कर्जाची जबाबदारी ज्याप्रमाणे हेही सुद्धा मी मध्ये वाचलं होतं की काही साखर कारखानदार आहेत त्यांच्याकडे याची थकबाकी आहे. त्या थकबाकीदार साखर कारखानदारांच्या कर्जासाठी सरकार जसं थक हमी देतं, स्वतः सरकार हमी राहतं. आत्ताच मला वाटतं काही 1000 कोटींची त्यांनी थक हमी दिली. म्हणजे तुम्ही कर्ज बुडवलं तर सरकार जबाबदारी घेईल. तशीच हमी या गोरगरीब शेतकऱ्याच्या कर्जाची आता सरकारने घ्यायला पाहिजे. शेतकरी जेव्हा कर्ज मागायला जातो तेव्हा त्याला
सगळं काही गहाण टाकावं लागतं. अगदी बायकोचं मंगळसूत्र जे मोदी सांगत होते की तुमचं मंगळसूत्र चोरून दुसऱ्या कोणाला देतील, त्या शेतकऱ्याच्या मंगळसूत्राची किंमत आता या सरकारला किती आहे हे आम्हाला कळेल. आणि म्हणून ह्या दोन मागण्या आम्ही महत्वाच्या करत आहोत. पीएम केअर फंडची तुम्ही मागणी केली होती, त्यातनं पैसा द्यावा. तर पीएम केअर फंड संदर्भात काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की कोरोनासाठीचे जे पैसे होते ते खर्च केले नाही आणि त्यामुळे कॅग म्हणते की कोरोनासाठीचे पैसे होते आणि ते देता येणार नाही. मला आता एका गोष्टीवरती दाढ विश्वास बसलेला आहे की भाजपला प्रशासन चालवता येत नाही. ना केंद्र सरकार म्हणून त्यांना प्रशासन चालवता येतं, ना राज्य सरकार म्हणून प्रशासन चालवता येतं. भाजप आणि प्रशासन यांचा दुरान्वयाने संबंध नाही. ह्याचं कारण असं, मी याच्यामध्ये अजूनही म्हणतोय की राजकारण आणू इच्छित नाही, पण ज्याप्रमाणे भाजपच्या उत्तर प्रदेशच्या सरकारने दंगेमध्ये जिथे कुंभमेळा केला, ज्या कुंभमेळ्यामध्ये स्नान केल्यानंतर सगळी पापं धुतली जातात अशी एक धारणा आहे, त्या गंगेमध्ये यांनी तिथे मृत्युमुखी पडलेल्या करोनाग्रस्त जी काही शव होती, मृतदेह होती, ती सोडून दिली होती. गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या. माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, तुम्ही पहिले हे जाहीर करा. एकतर पंतप्रधान मदत निधी, जसं मुख्यमंत्री निधीची माहिती तुम्हाला आहे, मी तुमच्याशी बोलायला तयार आहे. मुख्यमंत्री निधीतनं कदाचित या म्हणून मी म्हटलं ना, भाजपच्या माहिती नाही, प्रशासनाचा त्यांचा सुतराम संबंध नाही. तेव्हा कोविड केअर सेंटर्स ही संपूर्ण देशात महाराष्ट्रात जेवढी उभारली गेली ती कशी उभारली गेली. लसीकरण केंद्र ही 1 ते 2 होती, ती 600च्या वरती आम्ही केली. रुग्णशय्या वाढवल्या, ऑक्सिजनचे प्लांट टाकले, हे सगळे हे त्यावेळेला आम्ही केलंच ना. पण त्याही परिस्थितीत आम्ही कर्जमुक्ती केली होती, हे ते त्यांनी विसरता कामा नये. पंतप्रधानांनी स्वतःच्याच रिकाम्या थाळ्या बडवायला सांगितल्या होत्या, त्यावेळेला आम्ही जनतेला 5 रुपयात शिवभोजन दिलं होतं, हे मुख्यमंत्र्यांनी विसरता कामा नये. आणि मला असं वाटतं की या विषयावरती आपण जरूर बोलू शकतो. मात्र आत्ता ताबडतोब पंतप्रधान मदत निधी जो आहे त्याच्याबद्दल कोणालाच माहिती नाही. त्याच्यात लाखो करोड रुपये तुम्ही पैसा कुठून आणायचा हा प्रश्न विचारता तुम्ही, म्हणजे ते म्हणून मी त्याला उत्तर दिलं की प्राईम मिनिस्टर केअर फंड, काय पीएम केअर जो काय फंड आहे त्यातून हजारो कोटी, एक आता पंतप्रधान येत आहेत परवा, त्यांनी किमान महाराष्ट्राला 50,000 कोटी रुपये जाहीर केले. तर महाराष्ट्रावरचं, कारण केवळ मराठवाडा नाही, महाराष्ट्रावरचं संकट बऱ्यापैकी दूर होऊ शकतं. नाहीतर मग पीएम कोणाची केअर घेत आहेत? पीएम केअर म्हणजे कोणाची केअर? आत्ताच ते द्या ना. बाकी कोरोना काळातलं काढायचं असेल ना उणं माझी तयारी आहे. तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं याच्यावरती चर्चा होऊ शकते. पण दरवेळेला अंगलट आल्यानंतर फाटा फोडायची मुख्यमंत्र्यांची जी काही सवय आहे, त्याच्यात मी त्या सापड्यात मी अडकणार नाही. आत्ता पहिलं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा आणि त्याला हेक्टरी 50,000 रुपये हे मदत करा, ही आमची मागणी आहे. उद्धवजी, पण त्यात मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांनी सांगितल्यानंतर हा एक विशेष निधी करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना परवानगी मिळाली. आणि त्यात आणखी एक सांगतो, त्यात नाही ऐका, त्यात एक सांगतो, त्या समजा 600 कोटी जमले असतील, त्याच्यात एक मिनिट, त्याच्यामध्ये भाजपच्या सगळ्या आमदार खासदारांनी सगळे पैसे हे पीएम केअर फंडात दिले होते. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीबद्दल बोलण्याचा अधिकारच नाहीये. तुम्ही पुढे बोला. आता एक दुसरा विषय आणखीन असा आहे की परत एकदा हिंदुस्थान आणि पाकिस्तानचा सामना येत्या रविवारी होतोय, म्हणजे उद्या. हा निर्लज्जपणाचा कळस झाला, बेशर्मीचा कळस झालेला आहे. एका बाजूला आपल्या सैन्यासाठी सोलारचे टेंट बांधून देणारी टेक्नॉलॉजी देणाऱ्या सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवलं जातं, त्यांना अटक केली जाते, रासुकाखाली अटक केली जाते. आणि जो देश आपल्या देशामध्ये आतंकवादी घुसवतोय, म्हणजे खरे अतिरेकी ज्यांना जे घुसवत आहेत त्यांच्याबरोबर हे क्रिकेट खेळत आहेत, हे यांचं देशभक्तीचं ढोंग आहे. आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतोय की गेले 2 सामने, दुसरा सामना तर कधी जरा कोणालाच कळलेलं नाहीये, उद्याच्या सामन्यावरती सुद्धा सगळ्यांनी माझ्या मते जे जे देशभक्त आहेत त्यांनी बहिष्कार टाकावा. त्याचप्रमाणे जे प्रायोजक आहेत, जाहिरातदार आहेत, त्यांना सुद्धा सांगतो की अरे तुम्ही सुद्धा तुमच्यातली देशभक्ती जरा दाखवा. तुमची उत्पादनं ही आपल्या देशात होतात, तुमच्या उत्पादनासाठी सगळ्यात मोठी बाजारपेठ ही आपला देश आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा देशाचा जो शत्रू आहे त्याच्याबरोबर खेळण्याच्या सामन्यामध्ये कुठेही
स्पॉन्सरशिप देऊ नका, हे मी त्या प्रायोजकांना सुद्धा आवाहन करतोय. सर, आज नाशिक कोर्टाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा झालाय. भूषण गवई त्या कार्यक्रमाला होते. त्याचं ज्यावेळी भूमिपूजन झालं त्यावेळी तुम्ही मुख्यमंत्री होतात आणि पुन्हा भेटू उद्घाटनाला असं म्हटलं होतं. भूषण गवई म्हणतात उद्धव ठाकरेंचा योग नव्हता. ठीक आहे, त्याच्याबद्दल मी नंतर बोलेन. आता माझ्यासमोर प्रश्न हे दोन प्रश्न आहेत. एक तर माझा महाराष्ट्र म्हणजे आपला महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रातला शेतकरी आणि नुसता शेतकरीच नव्हे तर एका घरात मी गेलो तर आपण बघितलं असाल, एक गाडीत बसताना एक महिला, गरीब महिला होती. ती म्हणाली, साहेब माझ्या घरात आज सुद्धा पाणी आहे, आमच्या गरीबाच्या घरात कोण येत नाही, तुम्ही येऊन बघा. मी जाऊन बघितलं आणि ती लहान पोर होती तिकडे, तिचं नाव परी. आणि मला खरंच मन हेलावून गेलं की सगळं उद्ध्वस्त झालं असताना सुद्धा त्या घरात गेल्यानंतर तिथल्या महिला लगबगीने सांगत होत्या की अरे ओवाळणी करा. म्हटलं ताई ओवाळणी करू नका, जेव्हा तुमचं सगळं व्यवस्थित होईल तेव्हा मी नक्की येईन. आता माझी आणखीन एक मागणी अशी आहे की आजची जी काही घरं आहेत ज्याच्यात काहीच नाही, तर भिंती तर जेमतेम भिंती आणि वरती पत्रे आहेत, अशी काही घरं वाहून गेलेत. तुमची प्रधानमंत्री आवास योजना ही काय आहे नेमकं भानगड? या अशा घरांना, कच्ची घरं जी आहेत त्या घरांना तुम्ही पक्की घरं द्या ना. पक्की घरं का देत नाहीत? प्रधानमंत्री आवास योजना तिकडे पाहिजे. इकडे शहरामध्ये ती घरं बांधून काय उपयोग नाही. शहरामध्ये घरं बांधली जातात, ती घरं बांधणारी यंत्रणा वेगळी आहेच, पण गोरगरीब ज्याप्रमाणे ज्या घरात राहतोय. तुम्हाला आणखीन एक आठवत असेल की जो आपल्याकडे लातूरला भूकंप झाला होता, तिकडे घरं पडली होती कारण ती मातीची घरं आहेत सगळी, तर तिथे पक्की घरं द्या, त्याला काम करा ना. प्रशासन म्हणून मी म्हणतोय परत परत की भाजपला सरकार चालवता येत नाही, याच्यावरती आता माझा अंधविश्वास नाही तर डोळस विश्वास आहे. या सगळ्या संकटाच्या काळात महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता नाही, ना विधानसभेत आहे ना विधान परिषदेत आहे. अशा वेळेस, कारण विरोधी पक्ष नेता हा सभागृहात आवाज बनतो जनतेचा, तर अशा वेळेस तुम्ही काही राज्यपाल किंवा विधानसभा अध्यक्षांकडे काही जाऊन काय उपयोग होणार आहे का? हा त्यांचा भित्रेपणा आहे. विरोधी पक्ष नेता न देणं हा सत्ताधारी पक्षाचा भित्रेपणा आहे, हा घाबरटपणा आणि भेकडपणा आहे. मी तर असं म्हणतो की महाराष्ट्रावरती जे संकट आलेले आहे त्याच्यावरती चला आम्ही राजकारण बाजूला ठेवायला तयार आहोत. आम्ही तुमच्याबरोबर सोबत येतो. तुम्ही खास अधिवेशन बोलवा विधिमंडळाचं, त्याच्यामध्ये चर्चा करू आणि सर्वानुमते महाराष्ट्राला कशी मदत करायची सगळे मिळून केंद्र सरकारकडे जाऊ आणि महाराष्ट्राला मदत करू. विशेष अधिवेशन बोलवा, आम्ही देतो सहकार्य तुम्हाला. मी केवळ विरोधाला विरोध करत नाहीये, पण जेव्हा सरकार म्हणून आपली जबाबदारी झटकू पाहतं तेव्हा मात्र मला नक्की राग आल्याशिवाय राहत नाही. ओला दुष्काळ असताना एकीकडे हिंगोली जिल्हा प्रमुख जे आहे शिंदे गटाचे, त्यांनी गौतमी पाटील आणि माधुरी पवारचा डान्सचा कार्यक्रम आहे. त्यांच्या आखलेचा दुष्काळ याच्यात दिसतो मला. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबतीत काय, कारण राज्यात पावसाचं आणि मुंबईतही पाऊस होतोय, शिवतीर्थावरती हा दसरा मेळावा होईल आणि मला वाटतं सकाळी संजय राऊत बोललेले आहेत की जर शेतकरी आणि सगळे त्यांच्या आयुष्याचा चिखल झालाय तर आम्ही महाराष्ट्राचे प्रश्न उचलण्यासाठी एखाद 2 तास चिखलामध्ये जर का आलो तर फरक काय पडतोय? कारण शेवटी जे तुम्ही आता म्हणालात की विरोधी पक्षनेता हे पद अजूनही हे भेदरट सरकार आहे, घाबरट सरकार आहे. पाशवी बहुमत असलं तरी यांच्यामध्ये टोळ्यांचं सरकार आहे. ते घाबरते विरोधी पक्षनेतेपद द्यायला आणि त्याच्यासाठी जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी मी शिवाजी पार्कलाच दसरा मेळावा घेण्याचं ठरवलेलं आहे. तुम्ही एकत्र आला होता, देश में इतनी समस्याएं हैं, क्रिकेट को लेकर नहीं पहले शुरुआत करी. किसानों के मुद्दे पर आते हैं सर. महाराष्ट्र के किसानों को लेकर इतनी परेशानियां हैं और जिस तरह से राज्य सरकार अभी भी यहाँ पर पहुँच नहीं रही है. एक और मुद्दा निकल कर आया है कि जो दौरे हो रहे हैं, लगातार दौरे हो रहे हैं लेकिन मदद नहीं पहुँच रही है. तो ऐसे में आपकी क्या प्रतिक्रिया होगी? मैं कल परसों ही वहाँ जाकर आया हूँ. मेरे साथ सारे मेरे साथी थे. वहाँ के भी लोकल हमारे सांसद, विधायक, हमारे जिला प्रमुख, अन्य सारे कार्यकर्ता भी थे. और मेरे हाथ में तो कुछ नहीं है, आज तो मेरे हाथ में सत्ता नहीं है, लेकिन जितने काश्तकार मुझे मिले रो रहे थे क्योंकि उनका जीवन ध्वस्त हो गया है. सिर्फ खेती का नुकसान नहीं हुआ है, उनका पूरा घर दार कुछ नहीं रहा बाकी.
तो ऐसी स्थिति में अगर हम कुछ मांग करें, मांग करने की आवश्यकता नहीं होनी चाहिए। सरकार ने अपने आप कुछ चीजें करनी चाहिए। जिस तरीके से हमारे माननीय मुख्यमंत्री महोदय गए, उप मुख्यमंत्री वो भी गए, उन्होंने क्या किया, कौन सी भाषा में उन्होंने बात की, आप सारे लोगों ने देखा है। और सब स्थिति देखने के बाद हमने दो मांग की है। एक तो जिस तरीके से जब मैं चीफ मिनिस्टर था, मैंने पूरे काश्तकारों का कर्जा माफ किया था, तो आज स्थिति उससे भी बुरी है, खराब हुई है। और हम चाहते हैं, हम मांग करते हैं कि तत्काल महाराष्ट्र के जितने सारे काश्तकार हैं उनका कर्जा माफ करना चाहिए, माफ होना चाहिए। साथ ही साथ खेती का जो नुकसान हुआ है, जो उन्होंने मदद जाहिर की है, वो बहुत ही कम है। और इसलिए पर हेक्टर जिस तरीके से पंजाब ने किया है, 50,000 रुपया पर हेक्टर तुरंत दे दे, ये दो हमारी मांग है। सर, मुख्यमंत्री का कल बयान आया, उन्होंने कहा कि कोरोना के समय पीएम केयर फंड का इस्तेमाल नहीं हुआ और इसीलिए अब राज्य सरकार उसका उपयोग नहीं कर पा रही है। मुझे दया आती है मुख्यमंत्री जी की स्थिति पर, और मेरा तो अब विश्वास है कि भारतीय जनता पार्टी और प्रशासन का कुछ भी संबंध नहीं है। इन लोगों को सरकार चलानी नहीं आती है, ना ही केंद्र की सरकार वो चला सकते हैं, ना ही राज्य की सरकार। कोरोना के समय में जिस तरीके से उत्तर प्रदेश में जहां पर कुंभ मेला हुआ था, और माना जाता है कि माता गंगा हमारी पवित्र नदी है, जिसमें अगर स्नान करते हैं तो पवित्र हो जाते हैं, ऐसी हमारी मान्यता है। उसी गंगा में उन्होंने जितने सारे मृत्यु हुए थे कोरोना के समय में, उनकी सारी लाशें वहां ऐसी छोड़ दी थी। क्या ये प्रशासन है? गुजरात में जिस तरीके से सार्वजनिक मतलब पूरे मैदान में चिता जल रही थी, वो चित्र आपने महाराष्ट्र में नहीं देखा। और महाराष्ट्र में जितने महाराष्ट्र में काम हुआ था, कोविड केयर सेंटर्स, फिर जो टीका, इन्होंने टीका महोत्सव भी किया था। टीका महोत्सव करो, ये महोत्सव करो, कोरोना महोत्सव करो। थाली हमने बजाने के लिए नहीं दी थी, हमने शिव भोजन, पूरा भोजन 5 रुपए में गरीब लोगों के लिए उपलब्ध करके दिया था। दवाइयों की हमने सब पूरी दवा थी, फिर वैक्सीन, कोविड केयर सेंटर, जितना काम कोविड के समय में महाराष्ट्र की सरकार ने किया था, मुझे नहीं पता कि अन्य राज्यों में, खास करके जितना भारतीय जनता पार्टी की सरकार जहां भी है वहां काम हुआ था। खैर, मैं अब उस विषय में नहीं जाना चाहता। पहले पीएम केयर फंड जो है उससे पैसा ले लो और मेरे काश्तकारों को दे दो। क्रिकेट का आप पूछ रहे थे, पाकिस्तान का कल मैच हो रहा है, फाइनल है, वांगचुक को गिरफ्तार किया गया है। मैं पहला क्रिकेट का होने दो। क्रिकेट उदाहरण देते हुए क्रिकेट का जो बात, क्रिकेट पर जिस तरीके से हम बात कर रहे हैं, बहुत ही दुर्भाग्य की बात है। हमें ऐसे लगा था जब मोदी जी प्राइम मिनिस्टर नहीं बने थे, तो वो रजत शर्मा की एक क्या इंटरव्यू में उन्होंने कहा था कि उनको, पाकिस्तान को उन्हीं की भाषा में जवाब देना चाहिए। पाकिस्तान आके मार के जाता है और हम अमेरिका के पास जाते हैं, देखो उन्होंने मारा, जैसे को वैसा। और एक लगा था कि अरे कुछ तो है, लेकिन अब जिस तरीके से व्यवहार हो रहा है, मतलब सोनम वांगचुक जिन्होंने अपने जितनी फौज है वहां, तो आपने देखा होगा कि जो एनवायरमेंट ठंड होती है तो बहुत ही कड़ी ठंड होती है और वहां रहना मुश्किल होता है। ना बिजली का पता है, ना पानी की कोई कुछ व्यवस्था है। और ऐसी स्थिति में उन्होंने एक टेक्नोलॉजी डेवलप की है, सोलर टेंट। मतलब जो वांगचुक अपने फौज के लिए इतना काम कर रहे हैं, उनको अपने देशद्रोही ठहराया और उनको रासुका के अंदर अरेस्ट किया। और जो देश, पाकिस्तान हमारे देश में आतंकवाद फैला रहा है, उनके साथ आप क्रिकेट खेल रहे हैं, ये कौन सी देशभक्ति आपकी? और मैं आपके माध्यम से सारे देशभक्तों को आह्वान मतलब विनती कर रहा हूं, पिछले 2 मैच में जैसे आपने बहिष्कार किया था, वैसे कल के मैच का बहिष्कार करें। और खास कर जितने सारे स्पॉन्सर्स है उनको भी कहता हूं कि अरे कुछ तो अपने देश के लोग हैं, उनकी कदर करो। आपका पूरा व्यवहार अपने देश में होता है, आपका जो माल है, आप जितने सारे प्रोडक्ट्स है, मार्केट अपने देश में है। और देश के लिए आप कल की जो मैच होने जा रही है
उसका समर्थन ना करे और उसके लिए स्पॉन्सरशिप ना दे। ये मेरी उनसे उद्धव जी, देश की राजनीति से जुड़ा हुआ है। ठीक है, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। राज ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचं आमंत्रण. सर, फायला मोहम्मद काय बोलले? फायला मोहम्मद. जसं मराठी माणसं